मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा. आज आपण आहोत आंबेगाव तालुक्यातील अवसरे बुद्रुक या गावात, जिथे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भन्नाट आणि झणझणीत चवीमुळे एक मिसळ घराघरात प्रसिद्ध झाली आहे. ती म्हणजे विनूची मिसळ. विशेष म्हणजे येथे ना प्रशस्त जागा, ना वेटरांची फौज, ना मोठे आचारी, तरी सुद्धा दररोज शेकडो ग्राहक दूरवरून या मिसळीचा आणि गरमागरम वडापावचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून येतात. चवीची जादू अशी की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा इथे यावंसंच वाटतं. चला तर जाणून घेऊया, विनूची मिसळ नेमकी इतकी प्रसिद्ध का झाली, काय आहे तिच्या झणझणीत रस्स्याचं रहस्य आणि ग्राहकांना इथे खेचून आणणारी खासियत काय आहे. जाणून घेऊया विनूची मिसळचे मालक विनूशेठ हिंगे यांच्याकडून. तिला काय वडापाव होता. त्यानंतर पहिलं फक्त वडापाव असायचा दुपारी 4 नंतर संध्याकाळी. नंतर मग 2012 नंतर मिसळ सुरुवात केली सकाळी मिसळची. आता 2003 पासून आतापर्यंत मिसळ कंटिन्यू चालू आहे. आजोबांचं हॉटेल जे होतं ते इथंच होतं, ह्या जागी नाही, दुसऱ्या जागेवर होतं सुरुवातीला. त्यानंतर वडिलांनी चालू केलं आणि आता 2003 पासून तुम्ही स्वतः. हो. आता हा आपला व्यवसाय हा किती दिवसापासून चालू आहे? साधारणतः मी 2003 पासून करतोय. वडिलांचा 86 पासून. वडिलांचं काय नाव होतं? जयसिंग वामन हिंगे. आणि तुम्ही 2003 पासून आहे. आता या हॉटेलला नाव नाही काय नाही, फक्त विनूची मिसळ असंच प्रसिद्ध आहे, बरोबर ना? हा, बरोबर. 2003 पासून तुम्ही. तर नेमकं काय वैशिष्ट्य आहे आपल्या मिसळीचं? वैशिष्ट्य म्हणजे लोकांना का आवडते मिसळ? विनूची मिसळ म्हणलं तर लोक लांबून येतात. नक्की काय कारण आहे? आपले घरगुती मसाले असतात. घरगुती कोणते कोणते मसाले वापरतात? आपली आई बनवते आमची. आईचं काय नाव आहे? उषा जयसिंग हिंगे. घरगुती मसाल्यांमध्ये कोणते कोणते असतात? आपले ते खडे मसाले असतात, लवंग, मिरी, दालचिनी. ते पाट्यावर वाटून वगैरे नाही का. म्हणजे घरगुती मसाल्यामुळं मिसळीला आपल्या चव आहे, बरोबर ना? आता कुठून कुठून लोक येतात इथं? भरपूर लांबून येतात. म्हणजे बाहेर ना आली का पुण्या मुंबईवरनं मिसळ खायला येतात इथं. आणि आता मी असं ऐकलंय का समजा तालुक्याचे आमदार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असतील किंवा माजी खासदार शिवाजीराव आढळराव दादा असतील, ते पण इथं येऊन मिसळ खातात. आता हॉटेलची जागा कमी दिसते, एकच टेबल दिसते आणि आचारी नाही, वेटर नाही, तर याच्याबद्दल काय सांगाल? नाही, काय पहिल्यापासून आहे ना, म्हणजे एवढीच जागा आहे आणि जागा एवढीच आहे का? हा, जागा एवढी. दिवसाला किती कस्टमर येतात? साधारणतः 100-120 मिसळचं टार्गेट असतं. 12 वाजेपर्यंत एवढी संपली का बंद करतो. म्हणजे 12 वाजता बंद आणि 100 ग्राहक जीव खाऊन जातात. 100-120 मिसळ असते. एवढी संपली का डबल नाही बनवत. दुपार नंतर 4 नंतर वडापाव असतो. वडापावचं एक ऐकलंय मी, वडापाव फेमस आहे इथला. तर वडापावचं काय आहे नक्की? 4 नंतर वडापाव, फक्त वडापाव असतो. ते वडापाव किती खातात? वडा जातो 400-450 पर्यंत जातो वडापाव दररोज. 400 ते 450. वडापावचं काय वैशिष्ट्य आहे वेगळा? काय नाही, आपलं बटाटा वगैरे चांगला असतो नाही का, चांगल्या क्वालिटीचं. तेल वगैरे चांगलं वापरतो. रोजच्या रोज तेल बदली असतं आपलं. आजचं तेल दुसऱ्या दिवशी वापरत नाही. आता पार्सल मी पाहतोय आलं. पार्सल 70% पार्सल असतं. जागा कमी त्याच्यामुळे मग पार्सल जास्त नेतात. जास्तीत जास्त ग्राहक ते पार्सल नेतात नाही.
म्हणजे पहा, स्वतः आचारी, स्वतःच वेटर, स्वतःच मालक, असं विनू शेठ हिंगे यांचं कामकाज आपण पाहतोय. अतिशय जिल्ह्यात अशी नावाजलेली ही विनूची मिसळ आपण आता पाहतोय. मिसळीचा हा कलर पहा, एकदम तरीबाज अशी मिसळ ही खवय्यांच्या नेहमी जिभेवर रेंगाळत आलेली आहे. असतात तर हे घरी कसं कुठून आणता का काय? नाही, घरी बनवतो स्वतः. म्हणजे मिसळ असेल, पापडी असेल, शेव असेल, सर्व घरी पदार्थ बनवतात. वडापावसाठी जी भाजी असते तिचं काय असतं नियोजन? इथंच तयार करता का? नाही, घरनं बनवून आणतो सगळं. हा. इथं आणून फक्त वडापाव तळायचे फक्त. ठीक आहे, शेवपाव. बरं. ही घरगुती पद्धतीने बनवलेली शेव आणि पापडी. ही मटकी, तळलेल्या मिरच्या, लिंबू आणि कापलेला कांदा, कोथिंबीर. आपण आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक जे गाव आहे त्यामधील विनूची मिसळ ही प्रसिद्ध आहे. त्याबद्दल त्या मिसळीची अनेक वृत्तपत्रांनी देखील दखल घेतली, अनेक पत्रकारांनी त्याविषयी बातम्या केल्या. त्यातील अनेक बातम्या ज्यांनी लिहिल्या, ज्यांनी प्रसिद्ध केल्या, ते ज्येष्ठ पत्रकार आपल्या समेत आहेत, जयेश भाई शहा. तर त्यांच्याकडून आपण विनूच्या मिसळीबद्दल माहिती घेऊ. काय सांगाल साहेब? हे पहिली गोष्ट, हे विनूचं मिसळ हॉटेल. या हॉटेलला कोणताही बोर्ड नाही आहे, परंतु मात्र नुसतं आंबेगाव तालुका नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. याची पार्श्वभूमी पाहायची तर विनूची आजी ही सुद्धा हॉटेल काम करते. आजही ती दुसऱ्या एका त्यांचं दुसरं एक हॉटेल आहे, तिथं स्वतः ती काम करते. वयाचं 80-85 वय असताना देखील ते आजही स्वतः सगळं काम करते. विनूला परंपरागत हॉटेलची ह्या हॉटेल लाईन असल्यामुळं तो ह्यात पूर्ण रचला. त्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी अनेक दिवस याच जागेवर वडापावचा बिझनेस केला, तो सुद्धा खूप चांगला चालला होता. त्याच्यानंतर वडिलांनी संपूर्ण धुरा ही विनूकडे दिली. मात्र विनूनी तेवढं वडापाववर न राहता त्यात मिसळ सुरू केली. पण मिसळ सुरू करताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात सगळीकडे जाऊन चौकशी केली, सगळीकडच्या मिसळ पाहिल्या आणि स्वतःची मिसळ वेगळीच वैशिष्ट्य अशी मिसळ बनवली. या मिसळमध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला शिळं पाकं काहीच उपलब्ध होणार नाही. बाहेरची शेव सुद्धा मिळणार नाही. स्वतः घरी शेव, चिवडा, पापडी सगळं. फार 150 रुपयाला कोथिंबीर झाली, 150 रुपये किलो कांदा झाला. तर अन्य कुठेही आपल्याला हॉटेलमध्ये कोथिंबीर, कांदा बघायला मिळत नाही. मात्र हे एकमेव विनूचं वैशिष्ट्य आहे की तो वस्तू टाकताना कंपॅरिझन करत नाही. 150 रुपये कोथिंबीर झाली, 150 रुपये कांदा जरी झालता तरी ह्याच्या हॉटेलमध्ये ते भेटत होतं. मात्र बाहेर आपल्याला कोबी मिसळ बरोबर भेटत होती. या मिसळची टेस्ट अशी आहे, अख्ख्या जिल्ह्यातनं लोक या ठिकाणी मिसळ खायला येतात. विशेषतः शनिवार रविवार म्हणलं की मिसळ शौकीनांची येथे मांडवलीच भरली जाते. अनेक लांबून विशेषतः भोसरी मोशी परिसरातील मोठमोठे गाडे मालक या ठिकाणी रविवारी आपल्याला नक्कीच मिसळ खायला भेटतात. अशी आहे ह्या विनूची मिसळची कहाणी.